नमस्कार मित्रांनो. आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया अँगल. तर ह्याच्यामध्ये दिलं की विच शेप इज फॉर्म ॲट द कॉर्नर इन द अबाव पिक्चर. तर आता बघू शकतो आपण, हा डोअर आहे, इकडे एक अँगल बनतो आहे, त्याच्यानंतर इकडे एक शेपचा अँगल बनतो आहे आणि इकडे एक अँगल बनतो आहे. ठीक आहे. तर वेगवेगळे प्रकारचे, जसं की इथे एक राईट अँगल बनवू शकतो, इथे पण एक ऑप्टिस अँगल बनवू शकतो, बघायला गेलं तर ॲक्यूट अँगल, ऑप्टिस अँगल, इथे पण एक ॲक्यूट अँगल बनवू शकतो. ठीक आहे. त्या हिशोबाने आपण मागच्या ज्या 5th स्टँडर्डला आपण शिकलो होतो ॲक्यूट अँगल, ऑप्टिस अँगल वगैरे, तर हेच त्यांनी थोडंसं आता डिटेलमध्ये आपल्याला घेतलेलं आहे. तर द अँगल इज फॉर्म बाय टू लाईन सेगमेंट दॅट हॅव अ कॉमन पॉईंट ऑर रे दॅट हॅव कॉमन स्टार्टिंग पॉईंट. एक अँगलला नेहमी लक्षात ठेवायचं की एक स्टार्टिंग पॉईंट कॉमन असतो आणि हे जे दोन असतात त्यांचे आर्म असतात किंवा साईड असतात. आपण ह्याला वाचू कसं, अँगल ए ओ बी, आणि अँगल ओ बी आणि ओ ए हे त्यांचे काय साईड्स आहे किंवा त्यांचे आर्म्स आहे म्हणू शकतो. ठीक आहे. आणि या अँगलचा जो कॉमन वर्टेक्स आहे तो आहे ओ. वर्टेक्स नेहमी कॉर्नरला असतो आणि ही स्टार्टिंग पॉईंटने दोन अँगल बनतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आता इथे पण सेमच दिलं आहे, एकदम इझी आहे, तर मी तुम्हाला एकच दाखवतो करून. आता ह्याच्यामध्ये नेम ऑफ द अँगल विचारलं तर नेम ऑफ द अँगल काय राहील, आर ए डी किंवा डी ए आर. अँगल नाव, अँगलचे सिम्बॉल टाकायचं विसरायचं नाही. वर्टेक्स एकच असतं कॉमन ए, आणि साईडचे दोन आर्म लिहून टाकायचे ए आर किंवा ए डी. जसं तुम्हाला लिहायचं आहे, आर ए लिहिलं डी ए लिहिलं तरी चालेल, काही इश्यू नाही. हे तुम्हाला म्हणजे तुम्ही करू शकता स्वतः. आता नेक्स्ट आहे, याच्यामध्ये दिलं आहे काही महत्त्वाचे, जसं की ड्रॉ अ सेव्हरल रेज फ्रॉम अ पॉईंट, राईट द नंबर ऑफ रेज अँड नंबर ऑफ अँगल फॉर्म. म्हणजे एक टिंब घ्यायचं, तिथून भरपूर रेज ड्रॉ करायचे, सगळे एकमेकांचे 6 रेज केले तुम्ही, कोणते अँगल बनतील, ऑप्टिस अँगल बनेल, ॲक्यूट अँगल बनेल, राईट अँगल पण बनू शकतं कधीतरी. हे तुम्हाला डुएट म्हणजे करून बघायचं, एक्सरसाइज नाही आहे पण हे करू शकता. ह्याच्यामध्ये पण एक अँगल दिलं आहे, ॲक्यूट आहे, काही वेगवेगळे डिग्रीज आहेत, तर तुमच्याकडे प्रोटेक्टर असेल ते ठेवून तुम्ही ह्याचे मोजमाप करू शकता. आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ॲडजस्टंट फिगर, लक्षात ठेवायचं. ॲडजस्टंट म्हणजे द लाईन ए बी अँड डी सी इंटरसेक्ट इच अदर पॉईंट ओ. तर आम्हाला दिसतंय की दोन लाईन आहे, हे दोन इंटरसेक्ट होत आहे, कुठे होत आहे, ओला. तर राईट द नेम ऑफ ऑल द अँगल फॉर्म इन द फिगर. तर साहजिक आहे, ए ओ बी एक बनेल, सी ओ बी, डी ओ बी आणि ए ओ सी असे आपण म्हणू शकतो. आणि रे ए बी आणि डी सी हे इंटरसेक्ट होतं ओला, आणि ह्याचे जे रेज बनू शकतो ते आहे ओ ए आणि ओ बी. तसंच तुम्ही ह्याला पण लिहू शकता डी ओ आणि ओ सी, असं भरपूर आपण ह्याच्यात करू शकतो. आता इंटरनल एक्सटेरियल म्हणजे, इंटरनल म्हणजे इथे जे पॉईंट्स ते, एक्सटर्नल म्हणजे बाहेर पॉईंट्स असतात ते, आणि जे डी आहे ए आहे ऑन द अँगलवर आहे, म्हणजे अँगलच्या वरती जे पॉईंट आहे त्याला ऑन द म्हणता. इंटरनल एकदम सोपं आहे, एक्सटर्नल म्हणजे बाहेर डायरेक्ट, तर ते समजून घेऊ शकतो आपण.